त्या ठिकाणी सौरव बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं. त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे. ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांची चूक आहे की त्यांनी ही घटना झाल्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस विलास गुले यांच्यावरती उपचार चालू होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु ते घेतलं नाही. तर सर्व आरोपी अटक करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही 3 दिवस झालं पोलीस प्रशासनाला एक सांगत आहोत, या ठिकाणी ज्याच्यावरती हल्ला करण्यासाठी हे सगळं चालू होतं तो उमेश माने हा देखील सांगतोय की मारताना एका व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं. त्याचबरोबर ज्यावेळेस चाकू गुपसल्याच्या नंतर विलास गुले यांना ज्यावेळेस उपचारासाठी घेऊन चाललं जात होतं अंबाजोगाईला, त्यावेळेस त्यांचे बंधू रमेश हे त्यांच्या सोबत होते. त्यावेळेस स्वतः विलास गुले यांनी रमेश गुले यांना सांगितलं आहे की हा सर्व घटनाक्रम त्यावेळेस कुणाचं नाव घेऊन कुणी पाठवले म्हणून हे सर्व सांगितलं जात होते. त्या ठिकाणी सौरव बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं. त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे. ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांची चूक आहे की त्यांनी ही घटना झाल्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस विलास गुले यांच्यावरती उपचार चालू होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु ते घेतलं नाही. आता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे जे बंधू आहेत त्या ठिकाणी रमेश गुले यांचं म्हणणं ग्राह्य धरून पोलिसांनी तो नाव FIR मध्ये ऍड केलं पाहिजे. जे 9 आरोपी आहेत त्याच्यामध्ये 10वा आरोपी हा ऍड केला पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे. त्यांच्या भावानं त्यांना सांगितलेले उमेश माने आज जिवंत तो साक्षीदार आहे या ठिकाणी, त्यांची देखील ही मागणी आहे. या सर्व मागणीसाठी म्हणून आज या ठिकाणी सर्व आम्ही फक्त आम्हीच नाही बसलो तर विलास गुले यांचा मृतदेह देखील या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहेत. आणि जोपर्यंत हे गुन्हे नोंद होणार नाहीत आणि ह्याची योग्य सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. पाऊस येऊ द्या, ऊन असू द्या, काही होऊ द्या, पोलिसांनी आम्हाला लाठीचार्ज करू द्या, काही फरक पडत नाही. आम्ही या ठिकाणावरच उठणार नाही. आम्ही इथं बसलेलो आहे ते बसणार जोपर्यंत फिर्यादी म्हणतायत तो तसे गुन्हे नोंद केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच बसणार.